बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला. त्यानंतर लोकांच्या मनात आता दोनच प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत. काही लोक म्हणत आहे की दादा अजूनही जिवंत आहेत. काही लोक म्हणत आहेत की अजितदादांचा अपघात झालेला आहे आणि अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत. सगळीकडे संशयाचे वातावरण फिरत होते, अफवा पसरत होत्या. पण अचानक आज दुपारी 2 वाजता या अपघाताच्या बाबतीत एक मोठा खुलासा झाला आहे, ज्यामुळे संशय आणखीनच लोकांना वाढलेला आहे. लोक आता म्हणू लागले आहेत की दादा आता खरंच येणार आहेत. बारामतीमध्ये अतिशय दबक्या आवाजामध्ये आता लोक गुप्तपणे चर्चा करू लागले आहेत. असं बोलू लागले आहेत की दादा आता लगेच पत्रकार परिषद घेणार आहेत. जवळपास 12 दिवसांचा अवधी या ठिकाणी झालेला आहे. आता उलटून गेलाय. दादांचा अंत्यविधी झाला. दादांचं रक्षा विसर्जन होऊन सुनेत्रा वहिनीने आता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार देखील स्वीकारला आहे. पण अपघात झाल्याच्या 10 मिनिटापासून लोकांच्या मनामध्ये अपघाताविषयी संशय या ठिकाणी मोठा बळकट होत चालला आहे. तो आता सत्य ठरत असल्याचा पाहायला मिळतंय. पहिल्या दिवशी वेगळं सत्य समोर आलं, दुसऱ्या दिवशी दुसरं सत्य समोर आलं, तिसऱ्या दिवशी तिसरं आणि चौथ्या दिवशी चौथं. हळूहळू संशय या ठिकाणी लोकांना वाढत होता. अफवा वेगवेगळ्या पसरत होत्या, शक्यता वर्तवल्या जात होत्या. पण गेल्या 24 तासामध्ये या घटनेविषयी 2 अशा घडामोडी समोर आल्या आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे चित्र हे पूर्णपणे बदलून गेलं आहे. पहिली गोष्ट याच्यात काल घडली होती. काल जेव्हा अचानक एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला, एक असा व्यक्ती या ठिकाणी तो कॅमेऱ्यासमोर आला. आधी तो कधी टीव्हीवर किंवा कॅमेऱ्यासमोर आला नव्हता, ज्यांनी अपघाताविषयी एक अशी धक्कादायक माहिती सांगितली की आज याआधी कधीच या ठिकाणी उघड नव्हती झाली. तो असा व्यक्ती होता की जे विमान पडल्यानंतर त्या विमानाचा अपघात झाला तिथे सगळ्यात आधी तो व्यक्ती पोहोचला होता. त्याने सत्य पाहिले होतं. विमानामध्ये त्याने जे बघितलं ते आजपर्यंत ना कुठल्या कॅमेऱ्यात दिसलं, ना कुठल्या टीव्हीवर दिसलं. त्याने आता हा अपघात खरं सत्य आता या ठिकाणी सांगितलंय, ज्याने आता लोकांमध्ये संशयाचं वातावरण सुरू झालंय. जबरदस्त चर्चा लोकांमध्ये सुरू झाल्या. पण तेवढ्यातच आज दुपारी 2 वाजता या प्रकरणात एक असा नवीन रिपोर्ट या ठिकाणी समोर आला आहे, जो ब्लॅक बॉक्सचा होता. ब्लॅक बॉक्सचा नवीन अहवाल आला. नवीन अहवाल समोर आल्याने या प्रकरणाचं खरं चित्र आता या ठिकाणी स्पष्ट होऊ लागलंय. कालपर्यंत सगळ्या शंका घेतल्या जात होत्या, शक्यता होत्या, पण जे काल त्या व्यक्तीने खरी माहिती सांगितली होती तेव्हा महाराष्ट्राला विश्वासच बसणार नाही या ठिकाणी आता बसण्यात आलाय. खरं तर त्या व्यक्तीने जे सांगितलं चित्र या अपघाताचं दाखवलं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जे काय त्या ठिकाणी खरं घडलं ते भलतंच त्या ठिकाणी सांगितलंय. जे टीव्हीवर आत्तापर्यंत दाखवलं नाही ते वेगळं आत्तापर्यंत दाखवलं गेलं आणि जे त्या व्यक्तीने सांगितलं ते अगदी या ठिकाणी काहीतरी वेगळंच निघालं. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्राला 2 मोठे धक्के बसले आहेत. काल त्या व्यक्तीने जे सांगितलं त्याने महाराष्ट्र आदरला, पण आज दुपारी 2ला जेव्हा ब्लॅक बॉक्सचा नवीन रिपोर्ट आला त्यानंतर महाराष्ट्र हे जबरदस्त रीतीने हातरून गेला. आता दबक्या आवाजात जिथे दिसेल तिथे अतिशय वेगाने चर्चा सुरू झाल्या आहेत की दादा आता खरंच येत आहेत. दादा आता खरंच येणार का? दादा पत्रकार परिषद घेणार का? लोक आता आक्रोश करू लागले आहेत, कारण की 2 दिवसात 2 मोठ्या घडामोडी या ठिकाणी आता घडलेल्या पाहायला मिळत आहेत. ज्या अपघातात दिवशीपासून ते आजपर्यंत या ठिकाणी घडलेले आहे ते आत्तापर्यंत कुठंच घडलं नव्हतं. तो माणूस आता समोर आलाय. जो रिपोर्ट समोर आला या 2 घडामोडीने सगळं सत्य या ठिकाणी आता बाहेर निघालंय. गुप्त बैठक आता सुरू झाल्या आहेत. लोक गुप्त ठिकाणी चर्चा करू लागले आहेत. असं काय झालं की लोकांना आता विश्वास बसू लागलाय? तो कोणता रिपोर्ट समोर आलाय ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय? त्या व्यक्तीने असं काय सांगितलं की ज्यामुळे पहिल्या दिवसापासून घटनेची जी काही स्टोरी सांगितली होती ती स्टोरी आता खोटी ठरणार आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. कारण त्या व्यक्तीच्या सांगण्याने आणि ब्लॅक बॉक्सच्या नवीन रिपोर्टने या दोन्ही घटनेने खरी माहिती जी आहे तर ती भलतीच वेगळी निघाली. आता तुम्हाला जर खरी शंका असेल की दादा आता खरंच आहेत का, दादा जिवंत आहेत का, दादा परत येणार आहेत का, तुम्हाला जर ते शंका येत असेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहात. आपण या व्हिडिओमध्ये ना कुठल्या अफवा पाहणार आहोत, नाही कुठल्या अफवा पसरवण्याचा आमचा उद्देश आहे. पण आत्तापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमात आलेली माहिती आणि त्या व्यक्तीचा जवाब आता ब्लॅक बॉक्सची तांत्रिक रिपोर्ट याचा आढावा अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. या विश्लेषणातून समोर येणारी तथ्य पाहून, सत्य पाहून तुमच्या या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता या ठिकाणी बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया पहिल्या शेवटच्या दिवसापासून, म्हणजे पहिला दिवस ते आजचा शेवटचा 12वा दिवस या ठिकाणी घडलेलं सत्य आता त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे या प्रकरणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा पूर्णपणे आता बदलणार आहे. चला तर मग आता जाणून घेऊया या प्रकरणाची अंतिम रिपोर्ट.
दादांचा अपघात झाला जसं की आपल्याला माहितीच आहे. 28 तारखेला अपघात दादांचा घडला होता आणि टीव्हीवर त्यावेळेस बातमी पाहिली होती की बारामती विमानाचा अपघात झाला. लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून माहिती कशा पद्धतीने बदलली गेली पहा, कशा पद्धतीने ती दाखवली गेली. आणि काल कॅमेऱ्यासमोर जो काही व्यक्ती आला त्याने जी माहिती सांगितली ती काहीतरी वेगळी निघाली. ब्लॅक बॉक्समधला रिपोर्टसुद्धा काहीतरी वेगळं सत्य सांगत होता. ते काय बाहेर आलं ते समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्या मिनिटापासून या ठिकाणी माहिती घ्यावी लागेल. आता बघा, बाकीच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही पाहत होता ते अफवा होत्या. कालपर्यंत आज सकाळपर्यंत जे काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं ते अतिशय वेगळं होतं. कारण की त्या व्यक्तीने जे सांगितलं ते ब्लॅक बॉक्समध्ये काय समोर आलं, त्यांची सकाळची सगळं प्रकरणाचं जे चित्रीकरण आहे या ठिकाणी आता पलटण्याचं पाहायला मिळतं आहे. टीव्हीला सुरुवातीला दादांची बातमी आली. तुम्हाला आठवत असेल, सगळ्यात आधी सांगण्यात आलं होतं दादा विमानात होते. विमानात 6 जण बसले होते आणि त्यानंतर 5 मिनिटांनी दादाही विमानात बसले आणि दादांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला असं 5 मिनिटानंतर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी सांगण्यात आलं होतं. खरं तर काही वेळाने 5 मृतदेह सापडले अशी माहिती देण्यात आली. मग खरंच पहिल्या दिवसात नंतर म्हणजे अपघाताच्या 5 मिनिटानंतरच खऱ्या अर्थाने अपघातावर संशय या ठिकाणी यायला लोकांना सुरुवात झाली होती. लोक दबक्या आवाजात बोलू लागले होते. सुरुवातीला 6 व्यक्ती सांगितल्यावर मग 5च जण कसे काय या ठिकाणी निघाले. तेवढ्यात दादांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आमदार यांनी अपघाताविषयी असे प्रश्न विचारले. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खरं तर शंकेची एक लाट तयार झाली. यामध्ये तिसरी जी महत्त्वाची घडामोड होती ती घडामोड म्हणजे काल घडली. गेल्या 24 तासात 2 महत्त्वाच्या घडामोडी यामध्ये घडल्या आहेत. त्यामुळेच याचं सत्य आता भलतंच निघते. एका व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर आले ज्याने सगळंचं चित्रकरण बदलून टाकलंय. खरं तर आज जे घडलंय, आज त्या ठिकाणी जे आता 2:30 वाजता दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान जो ब्लॅक बॉक्सचा नवीन रिपोर्ट आहे, जो नवीन रिपोर्ट समोर आलाय तर तो आजचा विषय आहे. पण काल जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला होता त्यांनी या प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे. पण आता सर्वात आधी आपण पाहणार आहोत की तो व्यक्ती नेमका काय म्हणतो. पहिल्या दिवसापासून त्याने कशाप्रकारे माहिती सांगितली, अहवालामध्ये काय समोर आलं, अमोल मिटकरींनी जे दावे केले आहेत त्यांमध्ये दावे काय आहेत, आता काय त्या प्रकरणात अँगल सगळा बदलला आहे का, सुरुवातीपासून तो जो घटनाक्रम तुम्ही बघितलाय तो आता दाखवायला होता. खरं तर तो घटनाक्रम आता पूर्णपणे वेगळा निघाला आहे. आता तुम्हाला जरी वाटत असेल, तुम्ही जरी विचार करत असाल की दादा आहेत का, दादा आहेत की नाही, तर दादांचं काय झालं या ठिकाणी सगळी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. पहा, दादांचं विमान अपघात निधन होणं खरं तर ही बातमी नसून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा एक अतिशय मोठी काळजी करून टाकणारी बातमी होती. आता एवढी या बातमीची चर्चा कुठल्याही बातमीने महाराष्ट्रात याआधी कधी झाली नव्हती. विमान अपघात दररोज होत असतात, पण या विमान अपघातात महाराष्ट्राचा हिरा या ठिकाणी गमावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा रंगली होती. आजवर या ठिकाणी सुरू झाली आहे. पण पहिले संशय पहिल्या दिवशी झाला, कारण टीव्हीवर पहिल्या दिवशी दाखवण्यात आलं की 6 जण होते विमानामध्ये बसले होते. मग नंतर 5 डेड बॉड्या कशा काय सापडल्या, मग 5च बॉडी नेमकी या ठिकाणी होत्या, तर 6वी बॉडी होती किंवा जो 6वा माणूस होता तो कोण होता, तो वाचला का, आणि तो वाचला त्या ठिकाणी तो कुठे गेला असेल आणि तो नेमका कोण आहे आणि कुठे आहे. आता धक्का बसलाच. दुसरं काय झालं ते अशा प्रकरणात शंका पहिल्या दिवसापासून नेटवर्कवरती आमदार जे दादा आहेत त्यांनी अमोल मिटकरी यांनी प्रश्न विचारले होते. पण काल कॅमेऱ्यासमोर येऊन जो काही व्यक्ती समोर येऊन आता व्यक्ती आला त्याने सगळ्या प्रकरणाचं चित्र या ठिकाणी पलटवून टाकलं आहे. खरं तर दुर्घटना घडल्यानंतर 15 ते 20 मिनिटापासून वेगवेगळे पुरावे यायला सुरुवात झाली होती. डेड बॉड्या सापडल्या, कागदपत्र दाखवले गेले, सगळं सापडत होतं. दादांची ओळख त्यांच्या हातावरील घड्याळावरून पटली असं सांगण्यात आलं होतं. सगळ्यात महाराष्ट्र टीव्हीवर सगळ्यात मोठी बातमी तुम्ही पाहिली असेल. खरं तर सत्य वेगळंच काहीतरी आता समोर आले. 28 जानेवारीची ती सकाळ, ज्या दिवशी सकाळी 8:45 विमान क्रॅश झालं. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झालं. 29 तारखेला दादांचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडला. हे तुम्ही सगळं माहिती आहे आणि हे तुम्ही पाहिलंसुद्धा असेल. जेव्हा दुर्घटना झाली होती त्या काही तास आधी एक वेगळा आरोप या ठिकाणी केला होता, जिथून या प्रकरणाला काही वेगळंच वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. ती बघा, पहिला दिवस होता 28 जानेवारीचा, अपघात झाला. काही तासात एक विशेष ठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांनी सूर माध्यमातून उमटवला. मिटकरी यांनी दावा केला की आता जो दावा या तपासणीचा जे आहे तर ती दिशा पूर्णपणे आता बदलली आहे. इकडे लोक म्हणत होते की विमान क्रॅश झालं, तांत्रिक बिघाड होता, दूर निघत होता, वैमानिकाला धोका असल्यामुळे दिसत नव्हतं. काही लोक अशा थेरी बनवत होते. न्यूजवर ते चालू होतं. पण अमोल मिटकरी यांनी
जे दावा केला अमोल मिटकरींचे दादांचे जवळचे आमदार आहेत जो त्यांनी प्रश्न विचारला तो अतिशय भयानक होता. खरं तर पहिल्या दिवशी शंकेची सुई फिरायला सुरुवात झाली होती. ते म्हणाले विमानातून या ठिकाणी धूर जो होता तर तो निघत नव्हता. विमान सगळं पेटलं नव्हतं. विमान सगळं एक झालं तरी या ठिकाणी एक सुद्धा कागद त्या ठिकाणी पेटला कसा काय नव्हता. दादाच्या हातातील घड्याळ कसं काय या ठिकाणी व्यवस्थित राहिलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. खरं तर काल तो व्यक्ती जेव्हा कॅमेऱ्यासमोर आला तो पहिल्यांदा विमानाच्या जिथे पोहोचला होता त्या व्यक्तींचे स्टेटमेंट अजून येणं बाकी होतं. दुसऱ्या दिवशी खरं तर मग या ठिकाणी आता याच पूर्णपणे उघड झालं होतं ज्यामध्ये सांगितलं गेलं की संजय राऊतने जे आहे ते आता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्या संजय राऊतांनी एक वेगळा दावा केला होता. ते म्हणाले दादांनी आता त्यांना 15 तारखेला सांगितलं होतं की आमच्याकडे एक अशी सत्ताधारी गटाची गुपित फाईल त्या ठिकाणी माझ्याकडे आहे. यामधून मोठ्या मोठ्या नेत्यांच्या कच्च्या चिठ्ठ्या ज्या आहेत तर त्या माझ्याकडे आहेत. आता सगळी फाईल माझ्याकडे असं होतं ते म्हणत होते. त्या फाईल्समुळे आता हे असं काही घडलं तरी असावं का असा दावा संजय राऊत यांनी केला. पहिल्या दिवशी अमोल मिटकरी त्यांनी संजय राऊत आता सगळ्या ठिकाणी मिटकरी मिळून या ठिकाणी प्रकरण त्यामुळे चिघळत होतं. तिसऱ्या दिवसापासून पण सगळी माहिती आता काल समोर आली होती. धक्कादायक प्रकार दावा प्रत्यक्षदर्शिकाने या ठिकाणी पाहिला होता त्यांचा अजून घडणार होता. तिसरा दिवस तुम्हाला आठवत असेल ब्लॅक बॉक्सची माहिती समोर येतात. थोडीफार या ठिकाणी आता मेडिकॉलऐवजी ओ शीट असं या ठिकाणी पायलटच्या तोंडातून निघालं होतं. ममता बॅनर्जी म्हटल्या होत्या उच्च न्यायालयानं तपास करा असं या ठिकाणी सांगितलं होतं पण तिथे देखील ती शक्यता या ठिकाणी आता पूर्ण झाली नाही. तिसऱ्या दिवस आला. तिसऱ्या दिवशी ती म्हणजे आता 5 मृतदेह कसे काय सापडले. लोक दादाला आदरांजली वाहत होते. शोकाकुल या ठिकाणी आता ते वाहत होते. चौथ्या दिवशी होतं आता सुनेत्रा वहिनी यांनी शपथ घेतल्या होत्या पण त्या चौथ्या दिवशी खरं तर ही जी प्रवाशांची लिस्ट होती तर ती समोर आली. पॅसेंजर मॅनिफेस्ट प्रसारित झाला होता. त्यानंतर 6 जण स्पष्टपणे आता विमानामध्ये होते असं दिसत होतं. कागदपत्र या ठिकाणी होती. 6 जण दिसत होते पण 5च बॉड्या कशा काय सापडल्या. मग 11व्या दिवशी म्हणजेच या ठिकाणी काल जो व्यक्ती माध्यमांसमोर आला या प्रकरणामध्ये खरं चित्र आता उघडणार होतं पण तोपर्यंत शंकेला आता सुरुवात झाली होती. लोक म्हणत होते 6वा व्यक्ती दादाच होते. आता का असा प्रकार सुरू होता. त्या ठिकाणी 5व्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीने सांगितलं होतं की माझा पती जिवंत आहे आणि तिथूनच खरा विश्वास लोकांना बसायला सुरुवात झाली होती. पत्नी म्हणते माझे पती शाबूत आहेत, माझे पती जिवंत आहेत, जे फोटो दाखवत आहे ते माझे पती नाही आहेत, हे विमानात नव्हतेच असा तिने दावा केला आणि खरंच तो पायलट जिवंत सापडला. 6व्या दिवशी आता प्रशासनाने तपास यंत्रणेने आता वेगाने चित्र फिरवली आणि दिल्लीतून एक अशा व्यक्तीला अटक केली. त्याने 7 तास त्याची चौकशी झाली आणि तो व्यक्ती विमानाचा मालक निघाला आणि त्याने विमान मालकाने आता देखील वेगवेगळे दावे केले. 7व्या दिवशी तांत्रिक बिघाड कॅमेऱ्याची मागणी केली आणि CCTV फुटेज द्या अशी मिटकरी ते दादा यांची एकदम जवळचे आमदार आहेत त्यांनी मागणी केली होती. खरं तर या ठिकाणी तो उघडकीस होणार होता म्हणजे आजच्या दिवशी एक तांत्रिक रिपोर्ट येणार होता आणि सगळं चित्र या ठिकाणी समोर येणार होतं. कॅमेऱ्यामध्ये तो व्यक्ती नेमका काय बोलला. पहिल्याच दिवशी पहिल्यांदा तो व्यक्ती जिथे गेला होता त्याने काय सांगितलं होतं. खरं तर काल या दुर्घटनेच्या दुसरी घडामोड होणार होती. तो व्यक्ती आता नेमका कोण होता. सरपंच गोजूबाबीचे एक ते सरपंच होते. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी विमान कोसळलं होतं विमान कोसळण्याआधी त्यांना माहिती सांगायला सुरुवात केली. विमान कोसळण्याआधी आपल्याला सांगितलं गेलं होतं विमान गिरट्या खात होतं वगैरे वगैरे पण त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की विमान हवेत अतिशय विचित्र आवाज आधीच येत होता. आम्ही दररोज विमान उतरताना पाहतो पण असा आवाज अजिबात कोणत्याही विमानाचा येत नव्हता पण त्या विमानाचा आवाज अतिशय विचित्र येत होता. तो विचित्र आवाज आल्यामुळे आम्ही मोटरसायकल घेऊन विमानाच्या त्या ठिकाणी विमानतळाच्या दिशेने निघालो पण तेवढ्यात ते विमान पडलं आणि पडल्यानंतर तिथे या ठिकाणी ते सरपंच गेले. त्यांनी पाहिलं विमानाच्या पुढच्या बाजूने धूर निघत होता. तोपर्यंत विमानाचा अचानक स्फोट झाला आणि त्यावेळेस तिथून एक आता निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर पडताना त्यांना जाणवलं असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. पण तेवढ्यात त्यांचे सहकारी म्हणाले सरपंच मागे व्हा नाहीतर मोठा स्फोट होईल आणि एका मिनिटात ते सगळे मागे पळाले आणि पळत आल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्या स्फोटातून आता ते बचावले कारण की विमानाचे जे अवशेष होते ते 150 मीटरपर्यंत या ठिकाणी बाहेर उडले गेले होते. हे अवशेष त्यांना लागले असते तर त्यांना काहीतरी जखम झाली असती आणि त्यांचंही होत्याचं नव्हतं झालं असतं. आता ते पुढे म्हणाले होते की निळ्या पॅन्टचा व्यक्ती होता तो नेमका या ठिकाणी मला त्या ठिकाणी असं वाटलं होतं मी सांगू शकत नव्हतो पण निळ्या पॅन्टचा एक व्यक्ती बाहेर येताना मला दिसला होता असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. खरं तर या गोप्य स्फोट होता असतात मग तो कदाचित 6वा व्यक्ती असेल का अशी चर्चा या ठिकाणी
उदाहरणावरून आता समोर येत होती। तेवढ्यात जो ब्लॅक बॉक्सची प्राथमिक रिपोर्ट आली होती, ब्लॅक बॉक्सचा जे पुरावा आहे तर ते तपासायला सुरुवात झाली। ब्लॅक बॉक्समध्ये देखील सापडला होता। त्यामध्ये हळूहळू आता सगळ्या गोष्टी उघडकीस येत होत्या। तर ब्लॅक बॉक्समध्ये जे संशय सापडला, प्राथमिक तपासणीनुसार तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाचा अंदाज चुकल्यामुळे अपघात त्या ठिकाणी झाल्याची शक्यता जास्त वर्तवण्यात आली आहे। तर अशा पद्धतीची धक्कादायक माहिती आज उघडकीस आली आहे। पण आजची जी सगळ्यात मोठी अपडेट आहे ती आपण व्हिडिओ थांबवण्यापूर्वी मला एक तुम्ही गोष्ट आत्ता स्पष्ट करायची आहे। या व्हिडिओमध्ये जे काही मी मुद्दे मांडले आहेत, हे काही या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगितली आहे। हे अमोल मिटकरी साहेबांनी प्रश्न उपस्थित केले होते किंवा तेथील प्रत्यक्षदर्शींनी जे काही माहिती सांगितली ही केवळ ती शक्यता आहे। आम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या निष्कर्षावर पोहोचलेलो नाही आहोत, कोणावर आरोपसुद्धा करत नाही आणि कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही। फक्त लोकांच्या प्रश्नाला आवाज देणं इतकंच आमचा उद्देश आहे। शासकीय तपास अजून या ठिकाणी सुरू आहे। कोणत्याही निर्णयावर या ठिकाणी 100% येणं हे चुकीचं आहे। ब्लॅक बॉक्समधून आता या ठिकाणी सत्य माहिती अजून पण येत आहे, या ठिकाणी समोर येणार आहे। तोपर्यंत नेमकं काय होतंय पहा। नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे।